मला सांगतो, राजकीय दृष्ट्याच बघायचं म्हटलं तर गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रात 2 नंबरला धनगर समाज आहे। या धनगर समाजाचा ही एकही लोकप्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकत नाही। धनगराचं का उदाहरण घेतलं, त्याची पॉकेट्स आहेत, त्याची खूप मोठी पॉप्युलेशन आहे म्हणून। मग धनगर जर रिप्रेझेंटेशन करू शकत नसेल तर मग या 12 बलुतेदार 18 बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एखाद्या बेरड समाजाच्या मुलाला असं वाटलं की मला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात निवडून जायचंय, तर त्याला फ्री अँड फेअर इलेक्शन करायचा किंवा निवडणूक लढण्याचं किंवा एखादा इथले जे आता मेन महत्त्वाचे प्रस्तावित पक्ष आहेत हे पक्ष त्याला तिकीट देतील, तो निवडून येईल। म्हणून मगाशी मी म्हटलं की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। जर समतोल प्रतिनिधित्व नसेल, या लोकांचं प्रतिनिधित्व देशाच्या संसदेत जाणार नसेल, महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाणार नसेल, तर या माणसांच्या व्यथा वेदना त्यांच्या बाबतीत होणारं डिस्क्रिमिनेशन कोण मांडेल, कोण ऐकेल?